राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। राजकीय पक्ष उमेदवारांनी प्रचार प्रारंभ केला आहे। पुढील 2 महिने देशभरात निवडणुकीचा जोर चढलेला दिसणार आहे। प्रचारासाठी लागणाऱ्या विविध साहित्याला या काळात मागणी वाढलेली असते। आता ई-कॉमर्स कंपन्यांनीही उडी घेतलेली आहे। राजकीय पक्षांच्या साहित्याची जबरदस्त विक्री ई-कॉमर्स मंचावरून सुरू आहे। राजकीय पक्षाचे नाव टाईप करा आणि हवे ते साहित्य घरबसल्या मागवा असे चित्र आहे। या वस्तूंची जोरदार विक्री। ई-कॉमर्स वेबसाईटवरून विक्री होणाऱ्या वस्तूत भाजपचे निवडणूक चिन्ह कमळ, आपले चिन्ह झाडू, काँग्रेसचे चिन्ह पंजा आणि राष्ट्रवादी चिन्ह घड्याळ इत्यादींचा समावेश आहे। सर्व पक्षांची रुमाल, दुपट्टे, पेंडंट, टी-शर्ट, चिन्हांकित पेन आणि टोप्या यांचीही जोरदार विक्री सुरू आहे। समाजवादी पार्टीचा लोगो असलेला की चेन, तृणमूलचे चिन्ह असलेले नाईट लॅम्प, माकपचे वाहनांवर लावता येणारे झेंडे इत्यादी साहित्यांची ही विक्री होत आहे। अशी झाली सुरुवात। 2019च्या निवडणुकीत हा कल सुरू झाला। सर्व साहित्य ऑनलाईन विकले जात असले तर निवडणूक साहित्य का नको असा प्रश्न निर्माण झाला। विक्रेत्यांनीच पुढाकार घेऊन या वस्तू आमच्या मंचावर टाकायला सुरुवात केली। त्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला। पक्षांची स्वतःच्या वेबसाईटवरून साहित्यांची विक्री। काही राजकीय पक्षांनी आपल्याच वेबसाईटवर आपल्या साहित्याची विक्री सुरू केली आहे। उदाहरणार्थ नमो मर्चंडाइज वेबसाईटवर नरेंद्र मोदींशी संबंधित अनेक वस्तू विक्रीस उपलब्ध आहेत। आता ऑनलाईन विक्री होत असल्यामुळे तिकडेही पुरवठा वाढला आहे। राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींकडून वाढत मागणी आहे। निवडणूक रॅलीसाठी देखील मोठ्या प्रमाणावर ऑर्डर मिळतात। रणनीती न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।